नमस्कार. युद्ध हा शब्द उच्चारला की त्याबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा सर्वसामान्यांना होतेच. याला महत्वाचे कारण म्हणजे युद्धामुळे बसणारा फटका आणि त्याची झळ सर्वसामान्य नागरिकांनाच जास्त बसते. युद्ध, महायुद्ध, पहिले आणि दुसरे महायुद्ध. दुसऱ्या महायुद्धानंतर तर सारे जगच होरपळून निघाले होते. अमेरिका सोडल्यास जगातील सर्व राष्ट्रे आर्थिकदृष्ट्या अतिशय कठीण प्रसंगातून जात होती. युरोपियन राष्ट्रे असोत किंवा जपान सारखा देश, सगळेच युद्धामुळे झालेले नुकसान, पडझड यातून सावरण्याचा प्रयत्न करत होते. महागाई, बेरोजगारी प्रचंड प्रमाणात होती. इटली सारखा देश याला अपवाद नव्हता. सर्वत्र गरिबी, उद्ध्वस्त झालेल्या पायाभूत सुविधा आणि प्रचंड प्रमाणातील महागाई. सर्वसामान्यांचे जीवन खडतर तर होतेच, पण वृद्ध पेन्शनर लोकांना फारच हालाकीचे दिवस आले होते. या पेन्शनर लोकांची व्यथा एकाकीपणा उंबरे तो डी या चलचित्रपटातून डी सिका यांनी दाखवली आहे. पेन्शन वाढ मिळावी म्हणून केलेले आंदोलन, त्यातून पोलिसांनी केलेला विरोध, धरपकड, 20% वाढ मिळाली तर महिन्याभराची सोय होईल या हेतूने या मोर्चात सामील झालेला या कथानकाचा तो हिरो उंबरेतो स्वतःबरोबर आपल्या कुत्र्याच्या जेवणाचीही सोय व्हावी म्हणून मोफत खानावळीमध्ये उंबरेतोने लढवलेली ती शक्कल. भूक म्हणजे काय असते याचा विचार आपल्याला करायला लावते. घर भाडे दिले नाही तर घर मालकीण आपल्याला खोलीतून बाहेर काढेल या कल्पनेने स्वतःच्या चीजवस्तू विकून रक्कम जमविण्याचा केलेला अपुरा आणि अगतिक प्रसंग. महिनाभर जेवणाचे पैसे द्यावे लागले नाहीत तर घर भाडे देता येईल आणि त्यातून घर भाड्याच्या धसकीने आजारी पडून हॉस्पिटलमध्ये भरती होऊन तिथेच जास्त दिवस राहता यावे यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न. आपणही भीक मागून पैसे मिळवावे या विचाराने चौकात उभारलेला पेन्शनर आणि स्वाभिमानी असल्यामुळे यातून घेतलेली माघार. असे प्रसंग वृद्धापकाळात पैसे जवळ नसतील तर काय अवस्था होते यावर प्रखर प्रकाश टाकतात. वृद्धत्व कोणालाही चुकलेले नाही. ते चोर पावलाने येणारच आणि आयुष्याच्या संध्याकाळी आपला प्रभाव दाखविणार. सरकारी सोयीसुविधा, पेन्शन यासारख्या गोष्टींवर अवलंबून न राहता आपल्या वृद्धापकाळाची सोय तरुणपणीच करून ठेवावी लागणार आहे सध्याच्या काळात सुद्धा.